नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण शिंदे. स्टुडंट कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, उन्हाळा म्हटलं की खूप तहान लागते आणि मग किती पाणी प्यावं हे आपल्या लक्षात येत नाही. पण खरं तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये योग्य प्रमाणात पाणी पिणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जर समजा आपण पाणी योग्य प्रमाणात नाही पिलं, तर त्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. ही सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय खास होणार आहे, की ज्यांना पाणी किती प्यावं किंवा पाण्याच्या कमतरतेमुळे किती मोठ्या प्रमाणात आपल्याला दुष्परिणाम होऊ शकतात, हे माहिती करून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, उन्हाळ्यात आपल्या शरीराला पाण्याची गरज ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये भासत असते. आता का भासत असते? कारण त्याची काही कारणं पण आहेत. उदाहरणार्थ बघायचं झालं, तर आता बऱ्याच वेळेस आपल्याला घाम येतो. आता उन्हाळ्यात जर आपण तापमान वाढल्यामुळे आपल्या शरीराला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये घाम येतो. घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार शक्यतो काय होतात? बाहेर पडतात आणि मग शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखण्यासाठी जास्त पाणी पिणे खरं तर आवश्यक असते. पण जर पुरेसे पाणी आपण जर नाही प्यायलो, तर मग डिहायड्रेशन होऊ शकते. त्याच्यामुळे पुरेसं पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे, की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित राखणं हे अत्यंत गरजेचं असतं. आता पाणी आपल्या शरीराचे तापमान खरं तर नियंत्रित ठेवण्यास खूप मोठी मदत करतं. म्हणजे की जेव्हा शरीराला जास्त उष्णता जाणवते, तेव्हा आपला घाम येतो आणि तो बाष्पीभवन होऊन शरीर आपलं थंड होतं. याच प्रक्रियेसाठी शरीरात पुरेसे पाणी असणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण पाणी आपल्या शरीरातील अनेक महत्त्वपूर्ण कार्यांसाठी आवश्यक आहे. आता उदाहरण जर बघायचं झालं, तर आपली पचनक्रिया, रक्ताभिसरण संस्था, पोषक तत्वांचे वहन असेल किंवा मग टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे, म्हणजे इत्यादी गोष्टींसाठी पाणी खरं तर हा महत्त्वाचा स्रोत आहे. उन्हाळ्यात या क्रिया व्यवस्थित पार पाडण्याची खरं तर अत्यंत गरज असते. आता पुढचे काही मुद्दे आहेत. बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला, की आपण खरं तर किती पाणी पिलं पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये? तर मी असं सांगेन, की याचं काही निश्चित प्रमाण नसतं. कारण की अनेक वेगवेगळ्या गोष्टींवरती खरं तर ती गोष्ट अवलंबून असते. तसं जर बघायला गेलं, तर तुमचं जे वजन आहे, ते जर समजा जास्त असेल, तर मग जास्त पाणी पिण्याची गरज असते. किंवा ज्या लोकांची शारीरिक हालचाल ही जास्त असते, ज्यांचं श्रम जास्त आहे, त्यांना जास्त पाण्याची गरज असते. त्याच्यानंतर अ, बऱ्याच वेळेस हवामानाचा देखील खूप मोठा फरक पडतो. बघायला गेलं उष्ण आणि दमट हवामानात जास्त घाम येतो आणि त्यामुळे त्या परिसरात राहणाऱ्या लोकांना जास्त पाण्याची आवश्यकता असते. आता काही वैद्यकीय परिस्थितीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला खरं तर दिला जातो. तरीही एक सामान्य मार्गदर्शक म्हणून जर म्हणायचं झालं, तर प्रौढ व्यक्तींनी उन्हाळ्यात दिवसाला किमान 2.5 ते 3 लिटर पाणी एवढं पिणं गरजेचं आहे. आता बऱ्याच वेळेस असं होतं, की आपण काय करतो, की पाणी आपण व्यवस्थित पित नाही आणि मग त्याच्यामुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे शक्यतो काय करा, की जर समजा तुम्हाला तहान लागली, तर नक्की पाणी प्या. आता तहान लागणं म्हणजे शरीरातली पाणी मागण्याचं एक नैसर्गिक साधन आहे. साधा संकेत आहे. त्याच्यामुळं तहान लागो अथवा न लागो, तासाभराच्या अंतरानं किंवा थोड्या-थोड्या अंतरानं आपण थोडं-थोडं पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. किंवा बरीच मुलं व्यायाम करत असतात, जिममध्ये जात असतात, मैदानावरती व्यायाम करत असतात. तर मी असं सांगेन, व्यायाम करत असताना किंवा मग व्यायाम झाल्यानंतर योग्य प्रमाणात पाणी पिणं हे अत्यंत गरजेचं आहे. किंवा फळे आणि भाज्यांचं सेवन करून सुद्धा खरं तर बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाणी मिळत असतं. उदाहरणार्थ टरबूज आहे, काकडी आहे, संत्री आहे. यासारख्या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आढळतं. त्याच्यामुळे अशी फळं किंवा भाज्या खाणं हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अत्यंत लाभदायक असतं. तर पाण्याव्यतिरिक्त आपण जे काही द्रवपदार्थ आहेत त्याच्यामध्ये ताक, लिंबू, सरबत, नारळ पाणी यासारख्या आरोग्यदायी पेयांचा आपण खरं तर समावेश करणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या शरीराचे संकेत खरं तर ओळखून पुरेसे पाणी पिणं हे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्हाला काही विशिष्ट आरोग्य समस्या असतील, तर महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, खरं तर हा माझा शेवटचा मुद्दा पुढचा फार महत्त्वाचा आहे,
की जर समजा आपण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमी पाणी प्यायलो तर आपल्या शरीरावरती अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्याच्या त्याचे काही तोटे आहेत ते तुम्हाला खरं तर मी आता इथे सांगणार आहे. पहिला महत्त्वाचा तोटा आहे तो म्हणजे की डिहायड्रेशन, पाण्याची कमतरता होणे हा सगळ्यात सर्वात सामान्य आणि महत्त्वाचा तोटा आहे. याच्यामुळे काय होतं, थकवा येतो, सुस्ती येते किंवा मग बऱ्याच वेळेस अशक्तपणा पण आपल्याला आल्याचं जाणवत असतं. किंवा पुढचं म्हणजे बऱ्याच वेळेस डिहायड्रेशनमुळे मेंदूला आपल्या पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि ज्याच्यामुळे मग अ, डोकेदुखी असेल किंवा चक्कर येण्याची समस्या असेल ही उद्भवण्याची 100% खात्री असते. त्याच्यानंतर पाणी आतड्यातील हालचाल सुरळीत ठेवण्यासाठी खरं तर फार महत्त्वाची मदत करतं आणि जर समजा आपण कमी पाणी पिलो तर मग बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. आपल्या डायजेस्टिव्ह किंवा पचनक्रियेचा आपल्याला त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळे पाणी योग्य प्रमाणात पिणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपल्या त्वचेवरती पण त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण की पाणी आपल्या त्वचेला आर्द्रता देते आणि कमी पाणी जर आपण समजा पिलो तर आपली त्वचा कोरडी होते किंवा मग ती निस्तेज म्हणजे थोडीशी सुरकुतल्यागत दिसू लागते. त्याच्यामध्ये टवटवीतपणा दिसत नाही आणि त्वचेची लवचिकता कमी होते आणि सुरकुत्या तर पडतातच पडतात. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस आपलं बॉडी टेम्परेचर बिघडतं. म्हणजे की जर आपण घाम येऊन शरीर थंड होण्याची जी प्रक्रिया पाण्यावरती खरं तर अवलंबून असते. ही कमी पाणी प्यायल्यास शरीराचे तापमान योग्य राखणे कठीण होते आणि मग उष्माघात ज्याला आपण हीट स्ट्रोक पण असं म्हणतो तो होण्याची खरं तर जास्त शक्यता असते. पुढचा मुद्दा असा आहे की बऱ्याच वेळेस पाणी कमी पिल्यामुळे आपल्या पचनक्रियेवरती खूप मोठी समस्या निर्माण होते. कारण की पाणी अन्न पचनासाठी आवश्यक आहे आणि कमी पाणी प्यायल्यास पचनक्रिया मंदावते आणि अपचनाच्या समस्या बऱ्याच जणांना उद्भवतात. बऱ्याच जणांना आहेत. म्हणजे प्रत्येक घरात एखाद्या दुसऱ्याला तरी आहे असं मी तुम्हाला नक्की सांगेन. तर याच्यावरती एक उपाय म्हणजे योग्य प्रमाणात रोजचे रोज पाणी पिणं. आता बऱ्याच वेळेस मेंदूच्या कार्यासाठी पुरेसे पाण्याची खरं तर आवश्यकता असते आणि कमी पाणी जर आपण पिलो तर एकाग्रता कमी होते, रोगप्रतिकारक शक्ती असेल ही कमी होऊ शकते. म्हणून यासारख्या समस्या देखील कमी पाणी प्यायल्यामुळे उद्भवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात पुरेसं पाणी पिणं हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपण आपल्या शरीराच्या गरजेनुसार पाणी हे अन्न, वस्त्र, निवारा याच्यासारखं मूलभूत गरजेतलं एक साधन आहे आणि मला वाटतं त्याचा योग्य उपयोग आपण करावा, योग्य पाणी प्यावं